नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या YouTube प्लॅटफॉर्मवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे की आगामी होणाऱ्या पोलीस भरतीचं 90 दिवसाचं नियोजन पाहणार आहोत। दिवसभरामध्ये किती अभ्यास करावा लागेल, कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरलात आणि कशा पद्धतीने अभ्यासाची रूपरेषा ठेवावी जेणेकरून आपल्याला याच भरतीमध्ये पोलीस होता येईल। चला तर मग मित्रांनो, हे प्लॅनिंग तुम्ही तुमच्या वहीवर सुद्धा नोट करून घ्या आणि प्लॅनिंग नुसार अभ्यास केला तरच आगामी काळामध्ये आपण क्रॅक करू शकणार आहोत। चला पाहू आपण पोलीस भरतीच्या बाबतीत जर विचार केलं तर मित्रांनो, प्रत्येक 1.5 वर्षाला पोलीस भरती येत असते। पोलीस भरती प्रत्येक 1.5 वर्षाला येत असते। नेहमीप्रमाणे पोलीस भरती आलेली आहे। आपल्याकडे 90 दिवस आहेत पकडून चला। या 90 दिवसामध्ये आपल्याला पोलीस भरतीचं नियोजन करायचंय, पास करायचे आणि त्यानुसार आपल्याला अभ्यास सुद्धा करायचं आहे। चला तर मग मित्रांनो पाहू आपण। पहिली गोष्ट म्हणजे या 90 दिवसामध्ये अभ्यासाची रूपरेषा कशी ठेवावी। सर्वात प्रथम 8 आणि 8चा फॉर्म्युला वापरावा। 8 तास झोप म्हणजे झोप प्रॉपरली झोप घेणं आवश्यक आहे। त्यानंतर 8 तास इतर काम व ग्राउंड करावी। बघा, काम व ग्राउंड करावे, इतर काम व ग्राउंड। या 8 तासामध्ये मी असं म्हणेल, तुम्ही मोबाईल वापरताय याच 8 तासामध्ये वापरा। तुम्ही तुमची इतर काम म्हणजे सकाळी उठणं, काही आपले घरचे काम असतील, काही लोक जॉब करतात, काही करायचे, ते काय करायचे या 8 तासामध्ये करायचं आहे। राहतात ते हे 8 तास। या 8 तासामध्ये दिवसभरामधले सकाळचे 4 तास मेजर आणि महत्वाचे विषय, मॅथ, त्यानंतर रिझनिंग आणि काही लोक याला मराठी सुद्धा या 4 तासामध्ये वाचायचं आहे। मराठी सुद्धा या 4 तासामध्ये करायचं आहे। सकाळच्या 4 तासामध्ये या 75 मार्काची आपल्याला तयारी ठेवायची आहे। किती? 75 मार्काची तयारी ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला या 75 मार्कामध्ये 70+ किंवा आउट ऑफ मार्क मिळवले शक्य व्हावे। या कारणास्तव हे 75 मार्काची तयारी आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये, सकाळचं सत्र कसं निवडायचं ते सुद्धा सांगतो। सकाळचे 4 तास आपल्याला खूप मॅटर करतात। या 4 तासामध्ये हे 75 मार्काची तयारी। सायंकाळचे 2 तास, हे 2 तास तुम्ही जीएस वाचून घ्या। जीएस आणि जीके, करंट अफेअर आणि जीके तुम्हाला या 2 तासामध्ये वाचायचे। आणि रात्रीचे 2 तास म्हणजे रात्रीचे 2 तास हे तुम्हाला काय करायचे, रोज एक टेस्ट पेपर सोडवायचा आहे। मित्रांनो लक्षात घ्या, टेस्ट पेपर सोडवायचा आहे। टेस्ट पेपर सोडवत असताना एक गोष्ट आवर्जून करा, जे प्रश्न येत नाहीत या 3 विषयाचे किंवा जीएसचे, ते एका पेजवर लिहून काढा। फॉर एक्झाम्पल, समजा तुमचा या टेस्ट पेपर सोडवत असताना मराठी मधला प्रयोग टॉपिक वरला प्रश्न चुकलेला आहे किंवा समास या टॉपिक वरला प्रश्न चुकलेला आहे, तर तुम्हाला हे दुसऱ्या दिवशी आवर्जून हे 4 तासामध्ये, आपल्या सुरुवातीच्या 4 तासामध्ये जो काही आपण अभ्यासाला घेतलेला आहे त्या 4 तासामध्ये मराठी असेल, गणित असेल, रिझनिंग असेल, जे काही चुकलंय ते अगोदर करा। मित्रांनो लक्षात घ्या, जे चुकलंय ते अगोदर आणि त्यानंतरच काय म्हणतोय, त्यानंतरच रेग्युलर अभ्यास करा। मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे आपल्या चुका कमीत कमी होतील। ओके, आता त्या पलीकडे जाऊ। आता हे करत असताना टेस्ट पेपर जेव्हा आपण रोज देतो त्याचा सुद्धा एक चार्ट ठेवा। समजा आज दिनांक आहे 6 नोव्हेंबर। आजच्या डेटला मला पडलेत मार्क 80, 7 नोव्हेंबर मला पडलेत मार्क 65, लगेच चुकलेत 20, कोणत्या टॉपिक वरले चुकलेत याचा सुद्धा आराखडा तुम्हाला इथे असणार आहे। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे चुका आणि शिका, चुका सुधारा आणि मार्क वाढवा हा फॉर्म्युला असला पाहिजे। लक्षात ठेवा, तर आणि तरच आगामी काळामध्ये आपण कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करून वर्दी मिळवू शकतो। पेपरला बसणाऱ्यांची मानसिकता सर्वांचीच सारखी आहे, आपल्याच वयाची आहे।
भाऊ बहीण कुणी असले आपल्याच वयाचे आहेत सर्व टोटल लोक, मग ते करू शकतात, सिलेक्ट होऊ शकतात. आपण का नाही? एवढे मोटिवेट राहिला तरी तुम्हाला 100% या भरतीमध्ये यश मिळत असतं. आता दुसरा फंडा सांगतो मित्रांनो, ऑफलाईन क्लासमध्ये तुम्ही जास्तीचा वेळ घालवू नका. जर क्लास चांगला असेल, बघा परत एकदा सांगतोय, जर क्लास चांगला असेल तुम्हाला वाटतोय म्हणून, तिथे फक्त क्लासचा टाइम टू टाइम म्हणजे इन टाइम, समजा 2 तास क्लाससाठी दिलात तुम्ही, 2च तासा पलीकडे आपल्याला जास्त वेळ क्लाससाठी द्यायचा नाही. अनुभवी भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांनी अजिबात क्लासमध्ये वेळ घालवायचा नाही. सरळ मागच्या भरतीमध्ये काय चुकलं होतं, क्लासमध्ये शिकवून झालं होतं, आता मी ते शिकण्याऐवजी तुम्हाला जो विषय आवड जातोय 400, 500, 200, 100 रुपये बॅचेस चालू आहेत मित्रांनो, जे की ऑनलाईन रित्या 1 तासच ते मास्तर शिकवतोय, 1च तासामध्ये पूर्ण विषय शिकवतोय. बरोबर, गणिताचा 1 लेक्चर रोजच्या रोज 1 तास शिकवतोय. टाइम टू टाइम येतं, टाइम टू टाइम जातं, म्हणजे टाइमपासला वेळच नाही. मित्र कंपनी भेटणे हा प्रश्नच नाही आणि आपला वेळ वाया जाणे सुद्धा प्रश्नच नाही. त्या कारणास्तव काय करायचं, स्टेप बाय स्टेप सांगतोय, काय करायचं. जर तुम्हाला एखादा विषय, मॅथ सारखा विषय आवड जातोय, कुणाचेही ऑनलाईन क्लास लावू शकता मित्र, कुणाचेही. मॅथ मधले सर्व टॉपिक या 3 महिन्यामध्ये तो कम्प्लीट करणार म्हणजे करणार. मी सुद्धा करतो, माझे मॅथ रिझनिंगचे 3 महिन्यात टॉपिक कम्प्लीट होतात, काहीच नाही. हा संपर्क क्रमांक आहे आणि 500 रुपये 4 महिन्याची फीस आहे मित्रांनो. किती रुपये महिना पडला तुम्हीच सांगा. 500 रुपये 4 महिन्याची फीस आहे, मग तुम्ही जॉईन करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने तुमचं नियोजन काटेकोर असलंच पाहिजे. आता दिवसभरातला वेळ कसा काढावा ते बघू आपण. ठीक आहे, 9 वाजता संध्याकाळपासून येतो. 9 वाजता आपण झोपलो, बरं का. 9 वाजता झोपलो, 10, 11, 12, 1, 2, 3, 4 आणि 5 ला आपण उठले पाहिजे. 5 वाजता उठलो आपण. 5 वाजता उठलो, फ्रेश झालो, लगेच 6 वाजता ग्राउंड. 6 वाजल्यापासून जास्तीत जास्त 8 ते 8:30 या कालावधीपर्यंत आपलं ग्राउंड आटोपलं पाहिजे. जर तुम्ही 7 वाजता जात असाल तर 9 ते 9:30 कोणताही टाइम असू द्या. तुम्ही 10 वाजता झोपत असाल तर 6 वाजता उठा, 9 वाजता झोपत असाल तर 5 वाजता उठा. संपूर्ण झोप एकत्रित घ्यायची असेल तर ती एकत्रित घेऊ शकता. काय झालं, आपण 6 वाजता ग्राउंडला गेलो, 2.5 ते 2 तासामध्ये ग्राउंड आटपून घरी आलो घरी. 10 वाजता तुम्ही लॅब मध्ये किंवा अभ्यासाच्या रूम मध्ये असला पाहिजे. 10 वाजता 10, 11, 12, 1 आणि 2 हे 4 तास अभ्यासासाठी आपली क्वालिटी काढले पाहिजे. 2 वाजेपर्यंत 4 तास होतात. 2 वाजता सरळ जेवण आणि 3 वाजेपर्यंत झोप. 15-20 मिनिटं जेवायला आणि वाम कुक्षी म्हणजेच दुपारची एक डुलकी घेतली म्हणजे आपल्याला थोडस रिलॅक्स फील होतं. ते का घ्यायची, आपण ग्राउंड करतोय या कारणास्तव ती घेतली. म्हणजे साधारण 3 वाजता आपण रेडी झालो. 3 ते 6 वाजेपर्यंत परत अभ्यास. 3 ते 6 म्हणजे हे 3 तास, हे 4 तास प्लस हे 3 तास, 7 तास झाले अभ्यासाचे. प्लस आता संध्याकाळी एक प्रश्नपत्रिका सोडवायची. मग तो कोणता, 6 ते 7 ब्रेक द्या, 8 ते 10 करा, 7 ते 9 करा. 2 तासामध्ये एक प्रश्नपत्रिका होते. 1.5 तासाचाच वेळ असतो. 1.5 तासामध्ये टाइम लावून रोज एक प्रश्नपत्रिका सोडवायची, चुका लिहायच्या, आराम करायचं, दुसऱ्या दिवशी परत रेडी. आता हे जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांनी 5 तासापेक्षा जास्त जॉब करायचा नाही. वेळेचा अभाव आहे, झोप सुद्धा त्यांना कमी घ्यावी लागेल, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतील. अशा पद्धतीने दिवसभराचं तुमचं नियोजन असलं पाहिजे. मित्रा, फक्त 90 दिवस हे कर. किती दिवस? 90 दिवस हे कर. तुला 100% यश मिळायला कोणीही अडवू शकत नाही. महाराष्ट्रातली सर्वात सोपी, मी काय म्हणतोय,
महाराष्ट्रातली सर्वात सोपी लेखी परीक्षा म्हणजे पोलीस भरतीची. ग्राउंड खरंच हार्ड आहे, पण लेखी परीक्षा पोलीस भरतीचीच आहे, कारण याला इंग्रजी नाही, फिक्स सिलेबस ठरलेला आहे. त्याच टॉपिक मधले परत परत प्रश्न, काही पुस्तकातून जशाल तसे प्रश्न असे येत राहतात. त्यामुळे मित्रा, एकच गोष्ट आवर्जून लक्षपूर्वक कर की आगामी काळामध्ये मला माझ्या अंगावर वर्दी मिळवण्यासाठी माझं प्लॅनिंग असं रोटेशन असं असलं पाहिजे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. HP अकॅडमीवर नवीन असाल, 50,000 सबस्क्रायबरला फक्त 300 सबस्क्रायबर कमी आहेत, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर कायम येत चला. थँक्यू. जय महाराष्ट्र. धन्यवाद.